वाईट वागू नका, नाहीतर या मंडपात बसण्यात मजा नाही. धर्म त्याला म्हणायचं ज्याला मायबाप कळले. धर्म त्याला म्हणायचं ज्यांनी आपल्यासाठी झटले, त्यांची जाणीव तुम्हा. मी पण कुणाला सांगायला लागले म्हणा, खरे 500,000वर मतदान करणारे आपल्याला जाती, आपल्याला मायबाप कळणार आहे का? आपलं कसं, माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी, बस. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे, अशातल्या जाती आपण. आपल्याला कोण म्हणलं तुला 10 लाख देतो बापाला झापट मार, आपण मारून या चाल. आपल्याला 10 लाख महत्वाचे आहेत. आपल्याला कोण म्हणलं धर्म बदल, तुला सरपंच करतो, आपण सरपंच वाचाल. धर्म बदलून वाचाल का नाही? गरज नाही आपल्याला धर्म, देव, देश, माय बाबा. आपलं भरलं पाहिजे फक्त, बस. बिचारे कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना, ती सुद्धा विचार करीत असतील वर बसले बसले. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? एवढे प्रामाणिक लोक आहेत, हे एवढे प्रामाणिक लोक आहेत आमच्या देशात. आमच्या देशात 1000चं बंडल ज्याच्या खिशात, त्याचंच नाव दारिद्र्य रेषात. कळलं त्यालाच कळलं महाराज. एवढ्या प्रामाणिक लोकांना मायबापाची सेवाची अपेक्षा करायची का? अरे एवढे प्रामाणिक लोक आहेत आपलं, एवढे प्रामाणिक लोक आहेत आपण. आपल्या भेणं पानपोईवरचा ग्लास साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहिती आहे गावलं इमानी. एवढे प्रामाणिक लोक आहे आपण दादा, आणि आपल्याकडनं कुठं सेवेची अपेक्षा करता? मग कमीत कमी आपले दिवस तरी सांभाळा. झालं गेलं सोडून द्या, जाग्यावर या. कर्ण दाढी करत होते, भिकारी आला, काय द्यावं? सोन्याची वाटी भिकाराच्या हातात दिली, पाणी फेकून दिलं. वारीक कर्णाला विचारतोय, तुम्ही कर्ण आहात, तुम्ही दानी आहात, पण ज्ञानी आहात, पण दानाचे काही नियम आहेत. दानाचा सगळ्यात मोठा नियम मी तुम्हाला सांगते, दान त्याला करा ज्याला गरज आहे. माजलेल्या लोकांना दान करत जाऊ नका. महाराज लोकांना सुद्धा लय म्हणायचं नाही. चहाचं घ्या, दुधाचं घ्या, थोडं एक्स्ट्राचं घ्या, ड्रायफ्रूट्सचं घ्या. पाकिट घेता येते, काय कमी नाही त्याला. नाही तर खाल्लं मरण दहीवडीला, नाही मी याला खपन बारशीला. त्याला कमी साधा वारकरी, ज्याचं धोतर फाटलंय, शर्ट मळालाय, त्याला गरज आहे, त्याला द्या. तुमच्यासाठी तो पांडुरंग आहे, हे लक्षात ठेवा. दान त्याला करा ज्याला गरज आहे. नाही त्याला घ्या घ्या म्हणायची गरज नाही. ज्याला गरज आहे तो घेतोच. नाही आम्ही दानही केलं. कोरोनाच्या काळात किलोभरच तांदूळ दिला, पण आका फेसबुक जाम केला. तो देतो तरी कशाला? करोड रुपयाचा बंगला बांधला, लोकांच्या डोळ्यात येऊन म्हणून बंगल्यावर नाव टाकलं. मातृपितृ छाया. ह्याच्या घरी मी जेवाय गेले, मातृवाट्यावर पितृवाट्यावर छाया खटावर. आग लागो तुझ्या बांगल्याला. तू लिहितो कशाला रे? काम कमी दिखावा जास्त महाराज. एक तर करू नका, केलं तर सांगू नका. या हाताचं दान त्या हाताला कळलं नाही पाहिजे, हा दानाचा नियम आहे. वारीक विचारतोय, तुम्ही दानी आहात, कळलं नाही तुम्हाला? दान कधीच अधर्मतेनं आणि दान अधर्मतेच्या हाताने आणि अपवित्रतेने कधी करायचं नाही. एकतर तुम्ही आंघोळ केली नाही, वरनं तुम्ही डाव्या हाताने वाटी दिली, असं का केलं? कर्ण उत्तर देतायत. हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी विचार केला, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर प्राण गेला असता तर दानशूरतेला कलंक लागला असता. एवढ्याही क्षणाचा तुमचा आमचा भरोसा, एवढाही क्षण तुम्हा आम्हाला साधायचा आहे. मग तुकोबराय सांगतायत, विचार करावा लागणार आहे. कोण दिवस, कोण दिवस नाही देहाचा भरभसा, नाही देहाचा भरभसा, नाही देहाचा भरभसा, नाही देहाचा भरभसा. एकादशी
नाही देहाचा भरवसा नाही देहाचा भरवसा व्रत कराये पाहते व्रत कराये नाही तरी गेला आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आता झालं गेलं सोडून दे रे भसे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदनम भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम काय करा मनोजगर्वमोचनम विशाल लोललोचनम अनंगरम सागरम नमामि कृष्णनागर भसे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वै हस्तकम गोपवीत गोपिकम नमामि कृष्णनागरम भसे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम काय करा सोपं आहे हरिमुखे हे जरा अवघड केलं महाराज बरं का पुण्याची गणना काही नाही ठाईचं वैसुनिक करा एक आवडी अनंत पण मला एक कळत नाही एवढे सगळे उपास आहेत श्रावण सोमवार मार्गशीर्ष गुरुवार पौष रविवार मंगळवार बुधवार गुरुवार एवढं सगळं दिलं सोडून एकादशच का अभंग तुकोबारायांचा आहे इथं विठ्ठल कुळीचं दैवत विठ्ठल वीत गोत चित इथं माहेर पंढरपूर व्रत एकादश मायबाप पांडुरंग बास द्वितीय मार्ग नाही मग अभंग तुकोबारायचा तुकोबाराय सांगतात जाणार पण कुठे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट पण तिथं गेलं ना मोक्ष मोक्ष हो अहो माहेर आहे जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला माझ्या मुलाच्या माझ्या मुलाच्या घराला जाते माहेराला 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 कुठलं माहेर जाईन गे मायत या पंढरपुरा 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 भेटेना माहेरा आपुलिया आपुलिया जाईन गे मायत या पंढरपुरा 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 मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकेल सुका लागी करशी तळमळ पंढरीशी जाय एक वेळ मग तो अवघाची सुकृप होशी म्हणजे अरे मोक्षाचा मार्ग तुला सापडेल ते पंढरपूर आहे इथे प्रत्येकाला जागा आहे यारे यारे लहान थोर याती भलत्या सकळांशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार इथे जागा आहे खटनट यावे शुद्ध जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती इथे प्रत्येकाला जागा आहे फक्त काय ज्यामुखी निदान पांडुरंग निदान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाम जरी असेल तरी मोक्ष आहे तरी कल्याण आहे म्हणती जे वाचा तया मोक्ष
ही ताकद आहे. मग काय करा? काही नाही महाराज, फक्त प्रेमाने भगवंताचं नामचिंतन. हे ज्याला कळालं त्याला मोक्ष मार्ग सापडला. अवघडात जायचं नाही, सोपं आहे. कसं? मी तुम्हाला सांगते. पुरुष मंडळी हात वरी करा, हात वरी करा. पुन्हा एकदा सांगते, कीर्तनात जेवढे पुरुष आहेत, ज्याला वाटतंय की मी हाय त्यानं वर करा, ज्याला डाऊट आहे त्यानं राहू द्या. राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोपाल राधे राधे राधे. छान कामासाठी आलंय. पोरगी कशी असं टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. नाकाच्या जागेवरच नाक आहे र, डोळ्या जागेवर डोळे. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला येत जाऊ नका. कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला येत जा, कारण कीर्तन ही परंपरा महत्वाची आहे. कीर्तनकार छोटा मोठा नावाजलेला गाजलेला असा काही नसतो. कीर्तनकार कीर्तनकार असतो, बास एवढंच. कळलं? चला मग प्रेमानं सांगते, ऐकत जा. आता यांचं झालं, त्यांचं काय? सर्व स्त्रियांनी हातवरी करायचं. सखुमाई विठोबाय सखुमाई तास जय 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 हरी जय जय हरी 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 जय 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 हरी जय 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 हरी जय 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 विठोबाय सखुमाई पंढरीनाथ भगवान की, मौली दानेश्वर महाराज की, जगतपुरकार शांति ब्रह्म एकनाथ महाराज आज के आनंद की, अपनी माता पिता की, भारत माता की, धर्म की. आपली नाचतात ना कलवरीकडे बघू बघू, जेवढी कलवरी सुंदर तेवढा डान्स भारी. जा भक्ती सतू माझ्याकडे, मला भिकारी झाल्यासारखं. आमदार व्हायची लायकी नाही रे, आणि पोरीच्या पायात आमदार झाला असं मी तरी अजून ऐकलं नाही महाराज बरं का. भिकारीलाही बघितले. माझी तरुण मंडळीला विनंती, भावांनो बहिणीसारखी आहे, नाव कमवा. ह्या कलियुगात जर खिशात पैसा नावात प्रसिद्धी नाही ना, कुत्रं खात नाही. जर तुमच्या खिशातला पैसा संपला ना, तुम्हाला वाटतं अख्खं गाव माझं मित्रमंडळ आहे. नुसता आपला बड्डे आला ना, बड्डे आहे भावाचा, आणि जल्लोष साऱ्या गावाचा. येडे आहेत तुम्ही. क्वाटरी पुरते कोंबडी पुरतं गबाळ हे द्यायचं बंद केलं ना, हे जनावर तुमच्या मातीला सुद्धा येणार नाही ते महाराज. स्टेटसन हे या भाई अंगाच्या नादीला गुण का. नाव कमवा, हे वय आहे तुमचं नाव कमवायचं. जिद्द ठेवा. राजकारण वगैरे नंतर करा रे, ते कार्यकर्ते वगैरे व्हायचंय तर मावळे व्हा. गरज कार्यकर्त्यांची नाही, मावळ्यांची आहे. राजकारण करा, पण राजकारण वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण एक वय येऊ द्या, स्टेबल व्हा, स्थिर व्हा, पैसा कमवा, नाव कमवा, मायबापाला थाटात जगवा, मग राजकारण करा. 25-26च्या पुढं राजकारण करा. हे 20-25 हे वय राजकारण करायचं आहे का? साहेब 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 भिकारी आहे का? पाया पडतो का साहेबाच्या? हे करा ना दादा, आपण वय तर बघा. अरे वय आहे का तुमचं? आता माझे मावळे काही डंगरे होते का? पण स्वराज्य निर्माण केलं ना दादा, ताकद आहे ना. सगळीच पोरं वाईट नाही. कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. काय स्वार्थ आहे सांगा? पैसे देतो आपण त्यांना. शिवजयंती दणक्यात करतात, गणपती बसवतात, आंबेडकर जयंती, प्रत्येक जयंत्या स्वाभिमानाने करतात. करतात की नाही? काय काय फायदा आहे का त्यांचा काय त्यात? पण धर्माची जाणीव आहे, देशाची जाणीव आहे म्हणून तर करतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं
जे स्वतःच्या सामर्थ्यावर मायबापाला थाटात जगवतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात. अरे कौतुक वाटतं दादा, का वाटू नये. अभिमान वाटायची तरुण मंडळी माझ्या महाराष्ट्रात आहे. मग वाईट वाटतं त्या कडूंचं जे गर्लफ्रेंडला घेऊन गाड्यावर जातात. वर जाऊन तिला काय इतिहास सांगतो रे. तिथला एक एक दगड रक्तानं माकलाय हे जनावर त्याच्यावर दिल काढितो. त्या दिलात बांध, तो बांध तुला घातला पाहिजे. तू भेट फक्त मला. तुम्हाला गड किल्ले काय बापाची इस्टेट वाटली का? का तुमच्या आज्यानं 7-12 नावावर गेलता? अरे पोरगी म्हणून सांगते, जाणीव आहे म्हणून सांगते. माझा राजा देव जरी नसला ना तरी आज जो मंदिरात देव आहे तो त्या देवामुळं, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून देवापेक्षा कमी नाही. सोपं वाटतं तुम्हाला? अरे कोण होतंय माझं राजा? शिवने हेरीवर शुभ जन्मला, अरे शिवने हेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. अरे दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, अशी प्रत्येक जात टाळ्या वाजवा. अरे वाजवा. कोण होता माझा राजा? कशासाठी वाजवायच्या टाळ्या? का सांगायचा इतिहास? लक्ष देऊन ऐका. इतिहास होतो 3.5 वर्षापूर्वीचा काळ आहे. डोळ्यात एकच आई बहिणींची आबरू लुटली आहे. मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केले आहे. एकही बाई सुरक्षित नाही, एकही देव सुरक्षित नाही, एकही संत सुरक्षित नाही. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचतोय. मुठभर मावळे हातात. बाजी मुळात बाजी तानाजी, यसाची, सूर्याची, कुंडाची, फुलाची, फरसंद, बहिरची, मोरे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, खोपडे, सुर्वे, बांधलकर. काय होणार आहे एवढ्यांनी? एकनिष्ठ मावळे. स्वराज्य घडवायचं सोपं. छत्रपतींचं वय वर्ष 5. गावात तमाशाचा तंबू आला. राजांनी आई साहेबांना विचारलं, आई साहेब हे काय? 5 वर्षाच्या निरागस लेकराला माझी माय सांगते, बाळराजे राजा व्हायचंय तुम्हाला, बाळराजे राजा व्हायचंय तुम्हाला. बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा राजा व्हायचंय तुम्हाला. या कुशीत जन्माला आलेलं रत्न येतं. वय वर्ष 15. स्वराज्याचं बाळकडू मासाहेबांनी हातात दिलंय.